चला तर आता रक्षाबंधनची तयारी झालेली आहे. आता मी रक्षाबंधन, आता ह्याला कुंकू तर आवडत नाही, पण काय करणार, लावणार तर आहेच आज कोणत्याही परिस्थितीत. हे पहा, मी त्याला लावणारच, कारण मला कधीच लावू देत नाही. आज मी त्याला लावते रक्षाबंधनच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी कंटिन्यू. डेंजर ब्लॉगर झाले घ्यायचं माझ्यापेक्षा पण कसला भारी दिसतोय ना, कारण ह्याला कुंकू आवडत नाही. कुंकू लावलं तर एकदम म्हणजे महाराष्ट्रीयन एकदम म्हणजे असं काय म्हणतात त्याला, शिवछत्रपती सारखं, म्हणजे असं थोडंसं भारी वाटतंय. गडबड लागली जमतंय नाही जमतंय आता काय माहिती, एवढं तर नाही जमते मला पण बोलायला. दाबले. अशा प्रकारे रक्षाबंधन आमचं सेलिब्रेट होतंय. आणि खरं म्हणजे आता मी कुंकू लावलेलं आहे त्याच्या डोक्याला, त्यामुळे तो आता खाणं मुश्किल आहे. पण आता कोणत्या हाताने द्यावं, तो त्याचं तो म्हणतो आता मी माझ्या हाताने खातो, पण त्याला ते द्यावं लागणार. पण आता कसं देणार, टेन्शन आले. शक्यतो मी ह्या हाताने देऊ शकते. तो वाटी पकड तुझ्या, मी माझ्या. हे बघा आता मी त्याला, मला कुंकाची अलर्जी आहे गाईज. मला कुंकूनी अशी इच्छिंग होती, म्हणून मी लहानपणीपासून मी कुंकू लावत नाही असं आहे. पण मी त्याला आज लावलं, कारण रक्षाबंधनच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी मी त्याला तर बर्थडेच्या वेळेस पण मी लहानपणीपासून रडतो कुंकू हे बघा आता मी चुकून ह्या हाताने त्याला खाऊ घालते. चुकून म्हणजे तेच ते, कारण ह्या हाताने खाऊ घालू नाही, पण घालावंच लागतंय, काय करणार. आणि तसं मी ह्या हाताने नुसतं दाखवते तुम्हाला भरवण्यासाठी. चला तर हे पहा गाईस, त्याच्यासाठी मी राखी आणलेली आहे. बघू आता, तू बाजूला 2 मिनिटं. हा माझे उद्या जरा, तुला बहीणच नाही आणखी, तुला बहीण नाही आणखी. तर ही पहा नाजूकच आणली, कारण त्याला राखी बांधणं पण जरा जास्त आवडतच नाही. पण बघू आता काय आवडते ते, त्यामुळे नाजूकच आणली त्याच्यासाठी. तू बाजूला हो रे थोडस. अशा प्रकारे मी राखी बांधलेली आहे. हॅपी रक्षाबंधन एव्हरीवन. रक्षाबंधन. आता काय झालं का, गिफ्ट का? गिफ्ट काय आता काय माहिती, पाय पडावा. पैसे देत मला तर असं वाटतं होतं काहीतरी गिफ्ट असेल, पण पैसे देतोय तो. काय करणार, तसा तो लहान आहे माझ्यापेक्षा. दिलं नाही दिलं तरी काय हरकत नाही, पण दिलंय त्याने. गिफ्ट परत येस चालते काय हरकत नाही. आज माझ्या पाया आशीर्वाद देते तुला, काही आहे की नाही. आशीर्वाद देते म्हटलं, तू पाया पण नाही पडलो ना. असं कसं पाया पडलं, तुझं लक्ष ब्लॉग मध्ये होतं. आता दे आशीर्वाद सगळ्यांसमोर. चांगला मोठा हो, यशस्वी हो, खूप मोठा हो.